सर यांच्याकडून लाभलेले सामनावीराचा पुरस्कार उत्तम यांना देण्यात आले. अतिशय सुंदर खेळ केला त्याबद्दल या ठिकाणी सन्मानित केलंय. संदीप माने सरांना विनंती आहे त्यांचा सत्कार इथं केला जातोय. संदीप सर हे आपला सन्मान स्वीकारा. तर आपण पाहाल या 40+ लेजंड प्रीमियर लीगच्या मॅन ऑफ द मॅच आपल्याला संदीप माने सरांकडून मिळालेले आहेत. सगळ्या मॅचच्या आपण पाहत आहे. अक्सा कलेक्शन यांच्याकडून बाबूभाई सरकोत यांच्याकडून आम्हाला 3 घड्याळ आलेत. अर्थात 2 सेमीफायनल आणि फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी ते घड्याळ आहेत. आपण पाहाल तर पहिले घड्याळ झहीर नझीर यांना मिळालं. पराभूत झाले पण खेळ अफलातून केला त्यामुळे त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात घोषित करण्यात आलं. दुसऱ्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये उत्तम भाटकर यांनी अफलातून फलंदाजी केली, त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाला. आता फायनल मॅन ऑफ द मॅच कुणाला मिळेल? केतन कोलतरकर. बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा चेंज पाहायला मिळते. शेप परकार आता नॉन स्ट्राईकला दिसत आहेत. प्रारंभिक बॅटर गेलेत. संदीप माने सरांचा इथे सत्कार होतोय. सुरेख गोलंदाजी ऑन साईडला मात्र आहे, लेग साईडला व्हाईट बॉल. तर बाबा सोगे यांच्या शुभ असते, बाबाबाई यांच्या शुभ असते संदीप माने सरांचा सन्मान इथे केला जातोय. आम्हाला या स्पर्धेतील सगळ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या संदीप माने सरांकडून आम्हाला मिळाल्यात, तर त्यांचे खूप खूप आभार. मॅचकडे पुन्हा एकदा ऑन साईडला वाईट प्लस आणखीन एक बाईच्या स्वरूपात 2 धावा आल्या तिथे. फटका चांगला आहे आई हुकचा, पण गोशांकी क्षेत्रात 2 धावा मिळतील. स्ट्राईक झाली शोएबकडे. पहिल्या षटकात धावा आल्या 16. 2 चौकार उत्तम भाटकरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. शेप परकार पुढचा बॉल लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल येईल. लेग बायला स्ट्राईक मात्र रोटेट होणार नाही, स्ट्राईक शेप कडेच राहील.
एक सिंगल घेतील शेप. अठरा धाबा. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या दुसऱ्या षटकात. फटका चांगला आहे उत्तमच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. 2 धाबा इथे मिळतील उत्तमला. धावसंख्या 20. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं. जुबेर केमास. उत्तम माटकर. फायर. फायनल आणि सेमी फायनल पट्ट्याने गाजवले. जबरदस्त फटकेबाजी. 6 धाबा. सव्वीस धाबा. यावेळेस मात्र फटका बसलाय. जुबेर आहेत क्षेत्ररक्षक, यावेळेस झेल टिपलाय. उत्तमला यावं लागेल माघारी. न्यू बॅटर स्ट्राईकला राहतील रुपेश चांदविडकर. उत्तम बाटकर 20 धावांची चांगली खेळी फायनल मध्ये खेळले. परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड. सन्माननीय मनीष यादव यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची रोख रक्कम आले. त्यानंतर अताउल्लाबाई काळोखे अंकल यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी झाली. सन्माननीय गणेश कदम श्रीवर्धन यांच्याकडून 800 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी झाली. त्यांचे खूप खूप आभार. मोहम्मद अली सरकोत यांच्याकडून सुद्धा 800 रुपयाचं देणगी या स्पर्धेसाठी आले. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सन्माननीय आकाश जैन यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाची या स्पर्धेसाठी रोख रक्कम आली. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आसिफभाई दवनाक यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी आले. सन्माननीय शीतल मांजरेकर यांच्याकडून 501 रुपये. मंगेश मांजरेकर यांच्याकडून 500 रुपये. जमीर सरकोत यांच्याकडून 1,000 रुपये. जमीर सरकोत यांच्याकडून 1,000 रुपये. स्मित पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी 500 रुपये. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा. So 20 धाबा. 27 धाबांचं लक्ष आहे फायनल जिंकण्यासाठी. पहिले षटक घेऊन उत्तम बाटकर कमालीचं अष्टपैलू कामगिरी. सेमी फायनल मध्ये पहिल्या केली, दुसऱ्या सेमी फायनल मध्ये, फायनल मध्ये 20 धाबा कुठल्या फलंदाजी करताना.
सुरेख गोलंदाजी. कोलटप्प्याचा चेंडू सिंगल घेतली नाही इथे केतन यांनी. स्ट्राईकवर थांबलेत. कारण 27 दोन षटकात करायचे आहेत. 11 चेंडू आता 27 धावांची गरज. उत्तम. केतन यांच्यासाठी पुढचा बॉल. फटका चांगला केतनचा. फ्लॅट अँड फ्युरियस. जबरदस्त स्ट्रोक. 6 धावा षटकार. मॅच संपलेली नाहीये कारण केतन कोलतरकर सुद्धा चांगली फलंदाजी करतायत. केतन वन मॅन आर्मी आतापर्यंत. 5 षटकार त्याच्या आठवणीत राहतील. इम्रान कादिरी यांच्या गोलंदाजीवर टोकलेत. फुलटॉस. फुल टोल इथे बसला जाईल का क्षेत्ररक्षक आहे. हो झेल सोडलाय. सीमारेषा पार. षटकार. सोपा झेल सोडलाय पिंटे यांच्याकडून. केतन कोलतरकर. प्रणव 11 बाग मांडला. चॅम्पियन ठरेल का समी 11. स्लोवर 1. चांगलं क्षेत्ररक्षण बंडे यांचं आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट लेगला डॉट बॉल येतोय. केतनला माहिती आहेत आपल्याला बॅट मधून षटकार आलेत. 4 षटकार मारायचे आहेत. त्यापैकी 2 आलेत. अजून 2 मारले का सामना आपल्या बाजूने आहे. केतन त्याच्याच प्रतीक्षेत. हो केतनच्या बॅट मधून 1 बाउंस चौकार. 4 धावा. सुरेख फलंदाजी केतन कोलतरकर आणि फ्रॉम हरिहरेश्वर. केतन साठी सपोर्ट सुद्धा आहे विकेटच्या मागून. गणेश जावकर बाला आपल्या खेळाडूसाठी नक्कीच. कारण प्रणव 11 भागमंडला साठी खेळतायत केतन. शेवटचा बॉल. हा वा काय क्लास दाखवलाय. कव्हर ड्राईव्ह 1 बाउंस चौकार. 4 धावांसाठी 20 धावा. आता 6 बॉल 7. पहिल्या षटकातच केतनने 20 धावा कुठल्यात. जबरदस्त फटकेबाजी. 2 षटकार 2 चौकार. रुपेश चांदविडकर स्वतः कॉन्फिडन्स आहेत की मॅच मी घेतोय. 6 बॉल 7. शोएब परकार म्हणून की मी हे शेवटचं षटक हाताळतोय. पण कॅप्टन मात्र कुणाचं ऐकायला तयार नाही. ते स्वतःवर आत्मविश्वास ठेवलाय त्यांनी. रुपेश चांदविडकर. बॉल आत गेलाय क्या. 6 बॉल 7. पहिला बॉल. हो सामना संपवला पहिल्याच बॉलवर तन्वीर मुकादमनी. 1 धाव अजून पाहिजे. स्कोर लेवल 26 झाल्यात. 5 बॉल 1 आता पाहिजे. जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं पर्व श्रीवर्धन मित्र मंडळ आयोजित 40+ लेजंड प्रीमियर लीग. हा 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 लांब. बाप रे बाप. सगळ्यात लांब षटकार आलाय तन्वीर मुकादमच्या बॅट मधून. एकतर्फी सामना जिंकलाय. चॅम्पियन ठरलाय संघ. प्रणव 11 बाग मांडला. प्रणव यांचं खूप खूप अभिनंदन. प्रतापनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली. अभिनंदन पूर्ण टीमचं. वीरेंद्र वाणी सर त्यामध्ये आहेत. सुनील दर्गे आहेत. जुबेर खेमा आहेत. बबला आहे. सर्वच खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन.